राम राम पोपटे साहेब. राम राम. अरे वा, कोण आले बघा. काय करणार, सकाळपासून नदीवर वाट बघत होतो, कोणी आलंच नाही. म्हटलं घोडं नाही आलं पाण्याकडं तर पाण्यानं तरी जाऊन बघावं घोड्याकडं की गाढवाकडं. भोसले, लई मोठी चूक केलीस. ऐकताय काय, ऐकत आले, हाड न हाड तोडत त्याच. जा.
आई जगदंबे, हे आई तुळजा भवानी, मातांनो मला क्षमा करा. स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली, तरीही घरभेद्यांचं तण या महाराष्ट्र भूमीतून समूळतः नष्ट झालं नाही. मला क्षमा करा. ए लांबरा ए आम्हाला कमाल वाटते पोपटे तुमच्यासारख्या माणसांची. म्हणजे एकीकडे जय भवानी जय शिवाजी म्हणायचं, संभाजी महाराज की जय म्हणायचं, जिजाऊंना आऊसाहेब म्हणायचं, नतमस्तक व्हायचं आणि ज्या ताटात खातात त्याच ताटात घाण घालायची. लाज कशी वाटत नाही तुम्हाला? अरे बेशरम माणसा, तुमच्या समोर जेवणाचं ताट कोणामुळे येतं? बायको खानसामा वाढपी फक्त पुढ्यात आणून ठेवतात रांधून, पण ते रांधायला जे धान्य लागतं, भाजीपाला लागतो, त्यासाठी शेतात मरमर कोण करतं? हे तुझे बैल, हे सांड कळशी कळशी दूध रिचवतात. त्या दूध देणाऱ्या गाया म्हशींना कोण सांभाळतं? अरे 2 पायांचे सांड तुम्ही बेशरमपणे गाव शेत शिवार तुडवतात, पीक पाणी आणि पोरीपाळी सहित. तेव्हा तो 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो. तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून काळ्या ठेवतात. तेव्हा पोपटे, स्वराज्याचं तोरण बांधणारी हीच शेतकरी कुणबी पोरं होती रे, जी हंगामात शेतात राबायची आणि मुघलांच्या स्वाऱ्यात चालून आल्या की खुरपी टाकून हातात तलवारी पसरत मराठी म्हणून भगवा चरीपटका अटके पार पडवायची. शेतात कुणबी आणि रणांगणात क्षत्रिय अशी दुधारी तलवार. मुघल संपले, टोपीकर गेले आणि तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबी. अन्नदाता बळीराजा, निवडणुकीच्या हंगामात सगळ्यांना आश्वासनं देता तुम्ही. अरे आश्वासनं कसली? खडकावर पिला उठवता बेशरम. त्या सुलतानी आणि निजामी राजवटीला लाचवेल अशी लूट माजवली तुम्ही, लूट. तुमच्या वराती निघणार, मिरवणुका निघणार आणि माझ्या शेतकऱ्याच्या प्रेतयात्रा. तुमच्यासारख्या लोकांमुळे आज माझ्या महाराष्ट्रातल्या आया बहिणींची कपाळ पाठील फटक होत चाललीये. तुमच्यामुळे. या स्वराज्याचं लखलखतं नाणं होता माझा बळीराजा, पण तुम्ही त्याला देशोधडीला लावून या महाराष्ट्राच्या नावाला काळीमा फासलाय. पण आता बस, कारण मी ते कदापि होऊ देणार नाही. आणि जो कोणी याच्यामध्ये यायचा प्रयत्न करेल त्याचा तिथल्या तिथे नायनाट केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. नाव लक्षात ठेव माझं.